श्री स्वामी समर्थ. अंधारातून प्रकाशाकडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिसेस पाटील तुमचं स्वागत करीत आहे. अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जो अंधार आहे तो नाहीसा करून आपण ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. अंधार म्हणजेच अज्ञान. ज्या काही चुकीच्या गोष्टी असतात आपल्याला ते समजत नसतात. आपण चुकीची भक्ती करत असतो, परंतु चुकीची भक्ती न करता योग्य पद्धतीने भक्ती करणं गरजेचं आहे, तरच ती भक्ती फळास येते. यालाच अंधार म्हटला जातो. तर आपल्या चॅनलचं पण नाव तसंच मी ठेवलेलं आहे, कारण आपल्याला चांगला मार्ग दाखवायचा आहे, अंधारातून उजेडाकडे न्यायचं आहे, प्रकाशमय जीवन जगायला शिकवायचं आहे. यासाठी आपण या चॅनलचं नाव असं दिलेलं आहे. बघा, स्वामी समर्थांनी पण कितीतरी लोकांना दाखवून दिलं की तुम्ही देवाची भक्ती केली तर तुम्हाला हे फळ मिळेल. जेव्हा भक्तिभावनेने प्रत्येकजण सद्गुरूची भक्ती करतो, स्वामी समर्थची भक्ती करतो, तर प्रत्येक वेळेस त्यांना अनुभव येत जातात. प्रत्येक हाकेला स्वामी समर्थ उभे राहतात. फक्त म्हणता स्वामी समर्थ तू माझी आठवण कर, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशीच एक कथा घेऊन आलेली आहे. एक महात्मा जी असतात, खूप भक्ती करत असतात स्वामी समर्थची, मनापासून भक्ती करत असतात. उठता बसता फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हाच त्यांचा गुरुमंत्र चालू असतो. स्वामी समर्थ हे सद्गुरूचंच रूप आहे, श्री दत्तगुरूंचं रूप आहे. तर श्री स्वामी समर्थाची भक्ती नामस्मरण करत असतात ते महात्माजी. आणि ते लांबच्या गावी जॉबसाठी जात असतात, बाईकवरून जातात, रोज येतात. परंतु ते 2-3 वर्षामध्ये त्यांना कधीही कुठे त्रास झाला नाही. ते बरोबर जायचे यायचे. एक दिवस असा येतो की जेव्हा घाट होते ओलांडतात आणि घाटाच्या बाहेर थोडंसं पुढं गाडी येते आणि पाठीमागून भरधाव वेगाने एक ट्रक येतो. परंतु त्यांना माहीत नसतं की ट्रक येतोय. आणि ते महात्माजी घाटातून थोडंसं बाहेर आल्यानंतर त्यांना फोनची रिंग वाजते. फोनची रिंग वाजल्यानंतर महात्माजी गाडी थांबवतात, गाडी साईडला घेतात, खिशातून फोन काढतात. तोपर्यंत पाठीमागून एक भरधाव वेगाने ट्रक येतो आणि पुढं जाऊन काही गाड्यावरती तो धडकतो. त्याच्यामध्ये काही लोक ठार होतात. ते महात्माजींनी जर गाडी साईडला घेतली नसती आणि आपण पण साईडला उभं राहिलं नसतं, त्यांना पण गाडी ठोकून पुढे गेली असती. बघा, स्वामी समर्थांनी त्यांचा जीव वाचवला. आपण परमपिता परमेश्वराची भक्ती करतो, ती आपल्याला फळास अशा वेळेस येते. आपल्याला बुद्धी देणारा तोच आहे, आपल्याला संकटातून मार्ग काढणारा तोच आहे. तो ट्रक पुढं जाऊन कित्येक लोकांचा जीव घेतो आणि नंतर समजतं की त्या ट्रकचे ब्रेक फेल झाले होते. हे महात्माजी स्वामी समर्थची भक्ती करत होते म्हणून हे वाचले गेले. स्वामी समर्थांनी त्यांना वाचवलं. बघा, हा परमपिता परमेश्वर खूप कृपाळू दयाळू आहे. याची आपल्यावरती खूप कृपा असते. प्रत्येक वेळेस आपल्यासाठी धावून येतो देव. आणि हे सर्व देव म्हणजे हा निराकार परमपिता परमेश्वर एकच आहे, परंतु माणसाचं रूप घेऊन माणसांच्यामध्ये जो अंधार आहे तो नाहीसा करण्यासाठी देवाला पण माणसाचं रूप घ्यावं लागलं. आणि माणसामध्ये येऊन माणसानं माणसासारखं कसं जगायचं, भक्ती कशी करायची आणि चांगल्या मार्गाने आपलं आयुष्य कसं घालवायचं हे दाखवण्यासाठी देवानं माणसाचं रूप घेतलं. आणि ह्या श्री दत्तगुरूंनी स्वामी समर्थांचं रूप घेऊन जनजागृती केली. बघा, आपण पण स्वामींची भक्ती करूया किंवा अन्य कोणतीही भक्ती करूया, परंतु भक्ती करूया, आपल्याला पण असंच फळ भेटत राहील. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय जय स्वामी समर्थ.